मधील राजकीय समीकरण देखील या कारणांमुळे बदलू शकतात। दरम्यान ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवेळी काही लक्षवेधी गोष्टी देखील घडल्या। जेव्हा पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना आधी बोलण्याचा आग्रह करत होते। हे पाहून उपस्थितांमध्ये चांगलाच उत्साह देखील निर्माण झालेला होता। बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे। बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे। पण तिकडे भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंकडे कार्यकर्ते उरणार नसल्याची टीका केलेली होती। यावर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी तर उत्तर देणं टाळलं। मात्र राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। तर पत्रकार परिषदेसाठी जेव्हा राज ठाकरे शिवतीर्थवरून निघाले होते तेव्हा एका चिमुकलीनं जेव्हा त्यांना आय लव्ह यू म्हटलं तेव्हा मात्र राज ठाकरेंनीही गाडीतून तिला हात दाखवत आपलं प्रेम दर्शवलं। ही दृश्य खरं तर खूप बोलकी आहेत। एरवी राज ठाकरेंचा स्वॅग हा प्रत्येकालाच माहिती आहे, मात्र चिमुकल्यांसमोर किंवा चिमुकल्यांसोबत असताना त्यांची देहबोली काय असते हे सांगण्यासाठी आजची ही दृश्य पुरेशी आहेत। एरवी आपल्या नातवासोबत वेळ घालवताना दिसणारे राज ठाकरे आज मात्र एका चिमुकली समोर देखील स्वतःचं हात दाखवत आय लव्ह यूला उत्तर देताना दिसून आले। तर एका बाजूला मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिकेसोबतच इतरही महत्त्वाच्या शहरी भागातील महानगरपालिकांकडे सगळ्यांचं लक्ष असतं। त्या संदर्भात चर्चा होतात, त्या संदर्भातल्या बातम्या समोर येताना दिसतात। मात्र खरं तर मुंबई किंवा प्रमुख शहरांपर्यंतच आपला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील या महापालिका सीमित आहेत का? नाही। संपूर्ण महाराष्ट्रातील अशा अनेक महापालिका आहेत ज्याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून आहे, तिथल्या मतदारांचं लक्ष लागून आहे आणि त्या संदर्भातली त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय असेल या संदर्भातला संपूर्ण आढावा घेण्याचा निर्णय आज लोकशाही मराठीनं घेतलेला आहे। त्यामुळे तुमच्या महापालिकेमध्ये काय सुरू आहे या संदर्भातल्या बातम्या आणि त्या संदर्भातलं एक सखोल विश्लेषण त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांच्या माध्यमातून आपण करणार आहोत अगदी काही क्षणात एका छोट्याशा ब्रेकनंतर।